शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा। नाशिक येथे सापळा लावून एक महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक MH15FV 2751 हा थांबवून त्यामध्ये प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू म्हणजेच गुटखा अवैध विक्री करण्याकरिता घेऊन जाताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव वैभव सुनील क्षीरसागर राहणार तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक असे सांगितले। त्यानंतर सदर पिकअपची झडती घेतली असता सदर पिकअपमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीकरिता नेत असलेला एकूण किंमत रुपये 5,45,644 रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ व सुगंधित तंबाखूचा माल म्हणजेच गुटखा मिळून आल्याने त्या सदरचा गुटखा कोणाकडून आणला याबाबत विचारपूस केली असता त्याने तो सुतारपाडा राज्य गुजरात येथून आणल्याबाबत सांगितले। तसेच सदरचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू म्हणजेच गुटखा तो सुतारपाडा राज्य गुजरात येथून नाशिक येथे घेऊन जात होता याबाबत त्याने सांगितले। सदर इसमांचे ताब्यातून 7 लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप व प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधी तंबाखू म्हणजेच गुटखा असा एकूण 12,45,644 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस हवालदार 605 रमेश कोळी यांनी फिर्याद देऊन सदर इस्मांविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे। टीम न्यूज टुडे नाशिक।